नमस्कार, आपण पाहतात युगवेद न्यूज। आजची बातमी प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जर तुम्ही लग्नासाठी, गुंतवणुकीसाठी किंवा सणासुदीसाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा। देशात सोन्याची टंचाई निर्माण होणार का? सोने चांदीचा व्यवहार मोठा ब्रेक लागणार का? सरकारने अचानक असा कोणता निर्णय घेतला की सापारा बाजारात खळबळ उडाली आणि सर्वसामान्य ग्राहकांवर याचा काय परिणाम होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत। काही दिवसांपासून देशभरात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत। केंद्र सरकारने आयात धोरणात बदल आणि आयात शुल्क वाढवल्यानंतर परदेशभरातून येणारे सोने चांदीच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। भारत हा जगातील सर्वात मोठा सोने व्यापारी देशापैकी एक आहे। आपल्या देशातील मोठ्या प्रमाणातील सोन्याची गरज आयातीवर अवलंबून असते, त्यामुळे आयात कमी झाली तर बाजारात चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे। तज्ज्ञांच्या मते सरकारच्या उद्दिष्ट प्रक्रिया चालनाचा ताण कमी करणे आणि व्यापार तूट नियंत्रित ठेवणे हे आहे। मोठ्या प्रमाणावर सोने आयात केल्यामुळे देशभरातून परकीय चलन बाहेर जाते, त्यामुळे सरकारने आयात नियंत्रणावर भर दिली जाते। याचा थेट परिणाम ज्वेलर्स व्यापारी आणि ग्राहकांवर होऊ शकतो। सध्या देशभरात सोन्याची टंचाई झाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र आयात दीर्घकाळ कमी राहील आणि लग्न, सराई, दिवाळी किंवा इतर सणांमुळे मागणी वाढेल तर बाजारातून पुरवठ्यावर ताण येऊ शकतो। म्हणूनच काही माध्यमांनी सोन्याची टंचाई असा प्रश्न उपस्थित केला आहे। चांदीच्या बाबतीत परिस्थिती अधिक गंभीर मानली जात आहे। भारत मोठ्या प्रमाणावर चांदी आयात करतो। आयात कमी झाल्यास उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा आणि दागिने क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो। यामुळे चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जर तुम्ही लवकरच सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर रोजचे बाजारभाव तपासा। घाईघाईने मोठी खरेदी करू नका। BIS हॉलमार्क असेल तर दागिनेच घ्या। अधिकृत बिल द्या। गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या। जर आयात पुन्हा वाढली तर बाजार स्थिर होऊ शकतो, पण आयात कमीच राहिली आणि मागणी वाढेल तर सोने चांदीचा दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, डॉलर्स दर आणि सरकारची धोरणे याचेही परिणाम पुढील काळात दिसू शकतात। एकंदरीत सध्या देशभरातून सोन्याची अधिकृत टंचाई जाहीर झालेली नाही, मात्र आयात कमी होणे, आयात शुल्कातील बदल आणि वाढती मागणी यामुळे बाजारात चिंता निर्माण झाली आहे। ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती आपल्या परिवारासोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।